श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुले बाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे. हे आपले हवेपण केव्हा संपणार? आपण नोकरी करतो, कोणी वकिली, डॉक्टरी. नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करत नाही, किंवा अशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्या ईर्षेने तो ते करीत असतो. परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते, त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही. आता काही एक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, ह्यात आणखी भर कशी पडेल याची विवंचना कायमच. एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? लग्न झाल्यावर समजा 5 वर्षे मूल झाले नाही तरी हा काळजी करतोच, आणि समजा मुले झाली तरीही याची काळजी आहेच. तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे? ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल? समजा एका वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत. जर कुणी म्हणाले की आता आणखी 100 वेडे आले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का? श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 6 दशक 1. मानव जन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे. हा जन्म फक्त खाणे पिणे, धन गोळा करणे किंवा प्रतिष्ठा मिळवणे यासाठी नाही. हा जन्म स्वतःला ओळखण्यासाठी आणि परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी आहे. समास 6 च्या पहिल्या दशकात समर्थ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात. जगात राहून विवेकाने कसे जगावे आणि खरे ज्ञान कसे प्राप्त करावे. 1. विवेकाची गरज. समर्थ सांगतात की मनुष्याजवळ बुद्धी आहे, पण तो अनेकदा तिचा उपयोग करत नाही. जगात 2 गोष्टी असतात, सार खरे शाश्वत, असार क्षणभंगूर. जो मनुष्य या दोन्हींचा विचार करतो त्याला विवेकवान म्हणतात. उदाहरणार्थ, शरीर नाशवान आहे,
धन टिकणारे नाही, पद प्रतिष्ठा कायम राहत नाही, पण आत्मा शाश्वत आहे, ईश्वर सत्य आहे, ज्ञान अमर आहे. म्हणून समर्थ सांगतात, असारावर आसक्ती ठेवू नका, साराची ओळख करा. 2. अज्ञानाचे बंधन. अज्ञानामुळे मनुष्य स्वतःला शरीर समजतो. मी हा देह आहे, माझे कुटुंब, माझे धन असे तो मानतो. पण हे सर्व मायेचे जाळे आहे. समर्थ सांगतात, अज्ञानामुळे मनुष्य जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. जोपर्यंत स्वरूप ज्ञान होत नाही तोपर्यंत खरे समाधान मिळत नाही. 3. सत्संग आणि गुरुचे महत्त्व. समर्थ स्पष्ट करतात, संत संगतीशिवाय ज्ञान मिळत नाही. सत्संग म्हणजे संतांचा सहवास, चांगल्या विचारांचा संग, ईश्वर चिंतन. गुरु हा मार्गदर्शक असतो. गुरु अंधारात दिवा लावतो. जसे अंधारात वाट सापडत नाही तसे गुरुशिवाय आत्मज्ञानाची वाट सापडत नाही. मनाचा स्वभाव. मन अत्यंत चंचल आहे. ते सतत विषयांकडे धावत असते. कधी धनाकडे, कधी प्रतिष्ठेकडे, कधी इंद्रिय सुखाकडे. म्हणून समर्थ सांगतात, मनाला विवेक आणि साधनेने वळण लावले पाहिजे. यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: नामस्मरण, विवेक, विचार, आत्मचिंतन. 5. खरे समाधान कशात. समर्थ म्हणतात, जगातील कोणतीही वस्तू मनुष्याला कायमचे समाधान देऊ शकत नाही. धन मिळाले तर अजून हवेसे वाटते. मान मिळाला तर अधिक मानाची इच्छा होते. म्हणून समाधान मिळते ते फक्त आत्मज्ञानात, ईश्वर भक्तीत, संत संगात. निष्कर्ष. समास 6 दशक 1 आपल्याला सांगते, जीवन विवेकाने जगा, असार वस्तूंमध्ये अडकू नका, सत्संग आणि गुरुचा आश्रय घ्या, मनाला साधनेने स्थिर करा. असे केल्यास मनुष्य संसारात राहूनही मुक्तीचा मार्ग धरू शकतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 6 दशक 2. मनुष्य जीवन हा परमेश्वराने दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. पण या जीवनाचा खरा उपयोग काय? बहुतेक लोक जीवनभर संसार, धन, प्रतिष्ठा आणि विषयसुख यामध्ये गुंतलेले राहतात. पण शेवटी त्यांच्या मनाला समाधान मिळत नाही. समास 6 दशक 2 मध्ये समर्थ एक अत्यंत महत्त्वाचा विचार सांगतात. जगातील मोह आणि माया ओळखून त्यापासून अलिप्त राहणे. 1. मायेचा प्रभाव. समर्थ सांगतात की जगात जी सर्व आकर्षणे दिसतात ती मायेची किमया आहे. धन आकर्षित करते, रूप मोहात पाडते, सत्ता अभिमान वाढवते. माया मनुष्याला असे भासवते की ह्याच गोष्टी खऱ्या आहेत. पण वास्तवात या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. आज आहेत, उद्या नाहीत. म्हणून समर्थ सांगतात, मायेचा प्रभाव ओळखा, पण तिच्या जाळ्यात अडकू नका. 2. विषय सुखाचे मर्यादित स्वरूप. इंद्रियांना मिळणारे सुख काही काळापुरते असते. उदाहरणार्थ, चांगले अन्न खाल्ले की थोड्या वेळाने भूक पुन्हा लागते. मान सन्मान मिळाला की अजून अपेक्षा वाढते. म्हणून समर्थ सांगतात, विषय सुख हे कायमचे नसते, ते तात्पुरते असते. जर मनुष्याने फक्त विषय सुखाचाच पाठलाग केला तर त्याला खरे समाधान कधीच मिळत नाही. 3. विवेकाने जगण्याची गरज. समर्थ सांगतात की माणसाने प्रत्येक गोष्टीकडे विवेकाने पाहिले पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, हे कायमचे आहे का? यामुळे माझे खरे कल्याण होईल का? जो मनुष्य असा विचार करतो तो मोहापासून हळूहळू मुक्त होतो. विवेक म्हणजेच सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे. साधनेचे महत्त्व.
समर्थ सांगतात की मन शुद्ध करण्यासाठी साधना आवश्यक आहे. साधना म्हणजे नामस्मरण, ईश्वर भक्ती, सत्संग, आत्मचिंतन. या साधनेमुळे मन शांत होते आणि मायेचा प्रभाव कमी होतो. ज्याच्या मनात भक्ती आहे त्याला संसाराचा भार जड वाटत नाही. 5. संसारात राहूनही अलिप्त राहणे. समर्थांचा संदेश असा नाही की संसार सोडून द्या. ते सांगतात संसार करा पण त्यात अडकू नका. जसे कमळाचे फूल पाण्यात असते पण पाण्याने ओले होत नाही, तसेच मनुष्य संसारात राहूनही अलिप्त राहू शकतो. हीच खरी योग्यता आणि प्रज्ञा आहे. निष्कर्ष समास 6 दशक 2 आपल्याला सांगते, मायेचा प्रभाव ओळखा. विषय सुखाच्या मागे अंधपणे धावू नका. विवेकाने जीवन जगा. भक्ती आणि साधनेचा आधार घ्या. असे जीवन जगणारा मनुष्य आनंद आणि शांतीचा अनुभव घेतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.